च्या जेवणात वीज मिसळणार. मित्रांनो, येथे जुळीगाठ या मालिकेचा नवीन प्रोमो आलेला आहे. या प्रोमोमध्ये आपण असं बघतो की येथे दामिनीनं जे 6वीला आमरस दिलेलं असतं त्यामध्ये विष मिसळलं असतं. आणि या प्रोमोमध्ये आपण असे दिसून येत आहे की धैर्य 6वीला तो आमरस देतानाही आपण इथं बघितलेलं आहे आणि ते आमरस 6वीनं सुद्धा खाल्लेलं आहे. मित्रांनो, इथे दामिनी नवनवीन कारस्थान रचत आहे. आता हे कारस्थान असं आहे की जेणेकरून 6वीचा जीव जाऊ शकतो. परंतु मित्रांनो, येथे काही ना काही नवीन ट्विस्ट नक्कीच येणार. 6वीच्या त्या आमरसमध्ये कदाचित विष नसेलही, कदाचित असेल तर स्टोरी पुढे जाणार नाही, पण नसेल आणि तर स्टोरीमध्ये अनेक नवनवीन ट्विस्ट येत राहतील. मित्रांनो, येथे प्रश्न हाच आहे की दामिनीचा हा खरा चेहरा कधी धैर्य समोर येणार आणि कधी 6वी समोर येणार. कधी धैर्य आणि 6वीला समजेल की दामिनी कसं मागून कारस्थान करत आहे. मित्रांनो, आता या मालिकेमध्ये हा जो ट्रॅक चालू आहे तो लवकरात लवकर बंद व्हावा अशी इच्छा आहे. कारण या मालिकेमध्ये असं इंटरेस्टिंग असं काहीही नाही किंवा या मालिकेमध्ये नवीन काहीतरी इंट्रोड्यूस झालं पाहिजे, नवीन कॅरेक्टर काहीतरी गेलं पाहिजे. आता एकीकडे आपण या प्रोमध्ये असंही बघितलं आहे की धैर्य 6वीला सांगताना म्हणत आहे की आता आपल्या दोघांमध्ये तिसरा येणार आहे. मित्रांनो, आता येते हा तिसरी व्यक्ती तुम्हाला समजलं असेल की कोण असेल, परंतु आता दामिनी या जगामध्ये तिसरी ती व्यक्ती येऊन देईल का हा बघण्यासारखा असेल. का त्या अगोदरच दामिनीचा चेहरा धैर्य आणि 6वीसमोर येईल. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. ना असे प्रोमोसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.